नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, मिठाने जेवणाची चव वाढते. त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे खूप महत्त्व आहे. तर मिठाचे काही उपाय हे केल्याने मनुष्य अनेक संकटांपासून मुक्त होऊ शकतो. तर स्वयंपाकघरातील अनेक वस्तू या ज्योतिषशास्त्रामध्ये वापरल्या जातात. असे मानले जाते की मिठाचे अनेक उपाय जलद परिणाम दाखवतात. मिठाचा उपाय घरातील नकारात्मकता नष्ट करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संचारित करतो. इतकेच नाही तर पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात, कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळेही होतात. तर यासाठी खडे मिठाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. तर मिठाचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते. तर त्यासाठी मिठाचे कोणते उपाय करायचे आहे आणि मीठ खराब झाले तर मिठाचे काय करायचे, तर याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर मीठ हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. मिठाला केवळ अन्नशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मिठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात. तर बघा, आपल्या स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू द्यायचं नाही. मीठ बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये 2 लवंगा टाकायचे आहे. तर यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते. तसेच मीठ कधीही स्टील आणि लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये. तर याचा परिणाम चंद्र आणि शनी यांच्या एकत्रीकरणावर होतो, शुभ प्रभाव देत नाही. आणि याशिवाय मीठ एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये किंवा घेऊ देखील नाही. तर यामुळे परस्पर संबंध खराब होतात. त्यानंतर मीठ आणि लवंग याचा एकत्रित वापर वास्तूसाठी शुभ परिणामकारक ठरतो. तर एका छोट्या वाटीमध्ये खडे मीठ आणि 4-5 लवंग टाकून ही वाटी घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवावी. तर याने केवळ घरातील नकारात्मकता नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणीही कमी होऊ लागतात. मीठ व लवंगाचे पाणी घरात शिंपडल्याने हलका सुगंध दरवळत राहतो. तसेच छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ आणि 2-2 लवंग टाकून प्रत्येक रूममध्येही तुम्ही ह्यात ठेवू शकता किंवा हॉलमध्ये ठेवली तरीही चालेल. पण ही वाटी कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे. तर याने घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती शोषून घेतली जाते. या मिठाला पाणी सुटले किंवा पिवळे पडले तर त्यावेळी ते मीठ किचन सिंकच्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा झाला असेल, पैसा टिकत नसेल, घरात आलेला पैसा बाहेर जात असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसूनच करायचा आहे. बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर यासाठी लागणार आहे 2 विड्याची पानं. तर 2 विड्याची पानं घ्यायची, चांगली स्वच्छ, तुटलेली वगैरे नसावी, चांगली पाने बघून घ्यायची आहे आणि त्यावरती दोन्ही पाने एकावर एक ठेवायची आणि त्यावरती थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पानांचे देठ हे देवघराकडे येईल अशा प्रकारे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हे पानं घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर महालक्ष्मीचा कोणताही एक मंत्र म्हणा किंवा कमलात्मक मंत्र म्हटला तरीही चालेल किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल. त्यानंतर हे पान देवघरासमोरच किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. तर हे उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करून बघा. तुमच्या आर्थिक समस्या या कमी होतील. तसेच तुमच्या घरामध्ये धनहानी होत असेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. प्रत्येक शुक्रवारी जोपर्यंत तुम्हाला फळ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी पान निर्माल्यात टाकायचं आहे आणि मीठ हे किचन सिंकच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर अवश्य तुम्ही मिठाचे हे उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.